अमित ठाकरे पिछाडीवर मोठी अपडेट। माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर गेलेले आहेत। माहीममध्ये पोस्टल मतदानामध्ये अमित ठाकरे आघाडीवर होते, आता अमित ठाकरे पिछाडीवर। महेश सावंत आघाडीवर आहेत माहीममधून, म्हणजे सदा सरवणकर देखील नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर आहेत। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार पिछाडीवर आहेत तर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे महेश सावंत माहीममधून आघाडीवर आहेत आणि त्यांच्या विरोधात होते सदा सरवणकर आणि अमित ठाकरे, तर अमित ठाकरे सध्या पिछाडीवर आहेत। एक छोटी कमेंट तुमच्याकडनं, माहीममध्ये सध्याच्या घडीला तुमचा उमेदवार पुढे आहे? 100% माहीममध्ये आता आमची ती चर्चा चालू होती। महेश सावंतजी नक्कीच निवडून येतील। मनसेचा उमेदवार तिथे आहे, शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आहेत। ठीक आहे। आणि त्यांचं जे गोळीबार प्रकरण आहे किंवा मनसेची जी धरसोड वृत्ती आहे याला मतदार नाकारतील आणि सातत्याने लोकांमध्ये असलेला निष्ठावंत शिवसैनिक म्हणून महेश सावंत निवडून येतील। ठीक आहे, मनीषाताईंना विचारा। मनीषाताई, सध्याचं चित्र बघता ठाकरेंचा उमेदवार पुढे आहे? बघा, अजून बरंच बाकी आहे, हे तर फक्त पोस्टल वोट्स आहे। अजून जेव्हा मतपेट्या उघडल्या जातील तेव्हा याच्यामध्ये पुष्कळ आपल्याला फरक दिसेल। ठीक आहे, तेव्हा अजूनही कल बदलू शकतात असं म्हणणं आहे। माहीममध्ये सध्याची अपडेट, ठाकरे पक्षाचे महेश सावंत आघाडीवर। सिल्लोड मधली मोठी अपडेट, अब्दुल सत्तार पिछाडीवर। अब्दुल सत्तार शिंदेच्या शिवसेनेचे मोठे नेते आहेत। वडाळ्यात कालिदास कोळंबकर आघाडी वाढतेय।